वेलकम टू माय चॅनल। चला आज आपण बघणार आहोत कपड्याला नेट कशी फिक्स करायची असते ती आणि ते नेट फिक्स करून त्याच्यावरती वर्क कसं करायचं ते। आता यासाठी मी घेतलेला आहे हा एक नेटचा कपडा। हा मी या पद्धतीने सुईच्या सहाय्याने या सुयांच्या सहाय्याने मी तो फिक्स केलेला आहे क्लॉथला तोपर्यंत। आणि त्यानंतर आता ह्या आपल्या जे आरी वर्कची सुई असते या आरी वर्कच्या सुईने आपण त्यावरती पहिल्यांदा मार्क करणार आहोत की कुठे आपल्याला डिझाइन हवी आहे। म्हणजे या पद्धतीने मी क्रॉसमध्ये ट्रायंगल शेपमध्ये डिझाइन तयार करणार आहे। तर त्या पद्धतीने आपण चेन स्टिचिंग करून घ्यायची त्यावरती। आता यामध्ये सर्वात पहिल्यांदा या इकडून मी चेन स्टिचिंग करणार आहे। तुम्हाला ज्या शेपमध्ये हवा आहे त्या शेपमध्ये तुम्ही त्याला आकार देऊ शकतात। शेवटी एंड नॉट टाकून घ्यायची। हे या पद्धतीने आता आपण असं चेन स्टिचिंग करून घेतलेली आहे। आता हा जो उरलेला कपडा आहे तो कट करून घेऊ आपण। कट करताना थोडा हळूवार पद्धतीने करायचं कारण खालचाही कपडा कट नाही झाला पाहिजे। या पद्धतीने छानपैकी कट करून घेतलेला आहे। आता या कपड्याला आपण उलट करायचं। आता त्यानंतर हा जो कपडा आहे हा कपडा आपण कट करून घेणार आहोत वरचा। हळूवारपणे करायचा कारण खालचा नेटही कट होऊ शकतो। हा या पद्धतीने छान असा कट होऊन जातो। आणि हे बघा हे किती छान फिनिशिंग सहित कट झालेला आहे। आता यावरती मी तुम्हाला वर्क कसं करायचं ते दाखवते। आता यामध्ये पहिल्यांदा आपण शुगर बीटने एक छानशी लाईन मारून घेऊ। जास्त याला प्रेस पण करायचं नाही। जास्त जर दाबलं तर नेट आपली खराब होण्याचे चान्सेस जास्त असतात। त्यामुळे नेटवरती काम करताना एकदम हळूवारपणे काम करायचं। सॉरी
एंड नॉट टाकून घेऊ. इतक्या सुंदर पद्धतीने असा तयार होतं. तर तुम्ही तुमच्या ब्लाऊजवरती नक्की ट्राय करा. आणि जर तुम्हाला यामध्ये काही अडचण आली तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकतात. आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.